सोलापुरातील दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। सोलापुरातील दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका कल्पना कारभारी या उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनीषा पाटील या होत्या। यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका सुनीता गवळी उपस्थित होत्या। या प्रसंगी डॉक्टर प्रियांका वागदरे, राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा केंडगी, ॲडव्होकेट दीपाली जोशी, संगीता शिंपी, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया जेनुरे, शीलवंती राजमाने या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी पुरी यांनी केलं। प्रशालेतील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या महिलांची भूमिका साकारून कार्यक्रमाची यशस्वीता वाढवली। प्रास्ताविक जयश्री खंडाळकर यांनी केलं। पाहुण्यांचा परिचय महानंदा चिक्कळी यांनी करून दिला। प्रीती कसबे यांनी आभार मानले। ऑपरेशन सिंदूर 2025 मधील भारत-पाकिस्तान संघर्षाचे मी नेतृत्व केले। शांती मोहिमेत भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी मी पहिली महिला अधिकारी। प्रतिभा पाटील, मी भारतातील पहिली महिला राष्ट्रपती तसेच राजस्थानची पहिली महिला राज्यपाल। मी स्त्रियांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य केले। मी सुब्री मंदावना, मी भारतीय क्रिकेट संघात खेळणारी खेळाडू। पाश्चात्य वैद्यकशास्त्राची अर्थात MD पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर। वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला जाणारी मी पहिली भारतीय महिला ठरले आहे स्त्रीला। मी सावित्रीबाई फुले, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका। पुण्यातील बिडेवाड्यात मी व ज्योतिरावांनी मिळून पहिली मुलींसाठी शाळा उभी केली। मी भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर। अंतराळात 608 दिवस आणि 20 मिनिटे वेळ घालून जागतिक विक्रम केला। महिला स्पेसवॉक रेकॉर्ड माझ्या नावावरच आहे। अंतराळात मॅरेथॉन व ट्रायथलॉन पूर्ण करणारी मी पहिली अंतराळवीर। डोलते स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते। लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते। मीच मोठे स्वप्न पाहायला शिकवले शिवबांना, मीच मोठे स्वप्न पाहायला शिकवले शिवबांना, म्हणून तर छत्रपती हा किताब मिळाला त्यांना। दुश्मन को जिसने झांसी का अपमान किया, मर्दानी की परिभाषा बनकर आजादी का पैगाम दिया। मी झांसीची रानी लक्ष्मीबाई, मेरी झांसी में नहीं